हेलो। अभी जो मैच हुआ उसका मैन ऑफ द मैच देने में मैं यहाँ पर आमंत्रित कर रहा हूँ मॉडर्न ग्रुप शिरगांव के धुआंधार बल्लेबाज, कई सारे मुकाबलों में मैन ऑफ द सीरीज रहे तवक्कल शेख साहब, और उन्हीं के साथ साथ में यूनिटी ग्रुप शिरगांव के सर्वे सर्वा महेश्वर शेख साहब, और अंपायर का इशारा मैच शुरू करने का, और अंपायर के मुत्तफिका फैसले के मुताबिक इस मैच के मैन ऑफ द मैच धुआंधार बल्लेबाजी करते हुए 18 रन बनाने वाले और 2 विकेटें हासिल करने वाले वसीम राजे। आइए वसीम राजे। एसके हंटर्स प्लीज अपने 12 मैन को यहां पर भेजें। एसके हंटर, आफाक प्लीज कोऑपरेट कीजिए, अपना 12 मैन यहां पर भेजिए। सबसे पहले मैन ऑफ द मैच के लिए ये ट्रॉफी मैन ऑफ द मैच स्पॉन्सर्ड बाय लेट रखमा भाई देवजी पीसे, डॉक्टर पीसे की जानिब से हमें ये ट्रॉफी मिली है। मैं तवक्कल शेख से गुजारिश करूंगा कि वसीम शेख को ये ट्रॉफी पेश करें। एक कैप मोहम्मद अली एंड हमजा चुनीवाला, इनकी जानिब से मैं महेश्वर शेख से गुजारिश करूंगा ये उन्हें पेश करें। कंफर्ट जोन वसई, इनकी जानिब से ये पीलो होम कंफर्ट वसई। अरजान कैश शेख, इनकी जानिब से ये गिफ्ट। अदी एंड सफवान चुनीवाला, इनकी जानिब से एक गिफ्ट। और ये टी शर्ट ए स्पोर्ट्स कुडूस जफर पटेल साहब, इनकी जानिब से आज इंशाल्लाह उनकी आमद रहेगी यहां पर। और यारी ग्रुप शिरगांव की जानिब से कैरी करने के लिए ये बैग। थैंक यू वेरी मच तवक्कल शेख साहब और महेश्वर शेख साहब, थैंक यू वेरी मच। चला आपण मैदानाच्या आतमध्ये वळूया। अतिशय सुंदर असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय फहाद वॉरियर्स सॉरी नाईट रायडर्स शिरगाव विरुद्ध एसके हंटर्स। हेलो हेलो। शिरगाव गावचे शाखा प्रमुख मनोजजी मोरे यांचं सहर्ष असं स्वागत आहे। व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय मनोजजी मोरे। तर इथे पाहायला गेलं तर सामन्याकडे आपण वळूया। नाईट रायडर्स शिरगावने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे। पहिल्या षटकाचा खेळ झाला। पहिल्या षटकाच्या खेळानंतर 3 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत। एक गडी देखील बाद झालेला आहे। दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज राकेश। मनोज जिमोरे यांचं सहर्ष शब्दसुनामी आम्ही स्वागत करतोय। तर ही मॅच जी आहे दोन्ही संघांसाठी इम्पॉर्टंट आहे।
डू ऑर डाय अशी ही मॅच दोन्ही संघांसाठी आहे. जो क्वालिफाय करेल तो सरळ सेमीफायनल मध्ये जाऊन धडकेल. खूपच महत्वपूर्ण मॅच आहे दोन्ही संघांसाठी. दुसरं षटक घेऊन आलेला आहे गोलंदाज. आपण पाहतोय पहिला चेंडू घेऊन येईल. थोडा खाली राहिलेला हा चेंडू आपण पाहतोय. यष्टिरक्षकाच्या ग्लोव्ज मध्ये आलेला नाहीये. पंच आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. इशारा बाईसच्या माध्यमातून एक एक्स्ट्रा धाव. एक्स्ट्रा धाव तिथे नक्कीच मिळेल. तर एका धावेनंतर धावसंख्या झालेली आहे ती 4. बघूया षटकातील पुन्हा एकदा दुसरा चेंडू घेऊन येईल गोलंदाज. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर आपण पाहतोय तर बदलली जाते. शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहे. गली रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. 30 सर्कलच्या बाहेर आपण पाहतोय कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक. त्यांना एक स्क्वेअर लेगला आहे आणि एक वाडिश लॉंग ऑनला आहे. बघूया षटकातील पुन्हा एकदा पुढे चेंडू घेऊन येते गोलंदाज. यॉर्कर लेन पाहायला मिळते. बघा तिथे अतिशय सुंदर अशी फेकी क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून पाहायला मिळते. एक धाव इथे मात्र अतिशय चपळपणे पूर्ण केली जाते. धावसंख्या धावफलकावरती या एका धावेने लागलेली आहे ती 5. अतिशय सिस्टमॅटिक सुंदर आयोजन आणि नियोजन यारी ग्रुप ऑफ शिरगावांच्या वतीने शिरगाव प्रीमियर लीग 2020 वर्ष दुसरं पाहायला मिळते. या चमचमीत ट्रॉफीज इथे पाहायला मिळत आहेत. पंचांचा निर्णय ऑफस्टिकच्या बऱ्याच बाहेर गेलेला हा चेंडू आपण पाहतोय वाईट. अवांतर धावेने पुन्हा एकदा इथे भर होते. धावसंख्या धावफलकावरती लागलेली आहे ती 6. बघूया षटकातील पुन्हा एकदा पुढे चेंडू फुलर लेन पद्धतीचा हा चेंडू आपण पाहतोय. हलक्या हाताने खेळलेला आहे. क्षेत्र गोलंदाज फॉलो थ्रू स्वतः अडवण्याचा प्रयत्न करत होता मात्र कुठेतरी फंबलिंग झालेला आहे. एक धाव तिथे घेतलेली आहे. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती लागली आहे ती 7. यावेळी मात्र पाल स्वीप करण्याचा फलंदाजाचा प्रयत्न होतोय. प्रयत्न सफल. धाव चेंडू नक्कीच तिथे पाहायला मिळतोय. आतापर्यंत 4 चेंडू या षटकामध्ये टाकलेले आहेत. 3 धावा या षटकामध्ये आल्या. चांगल्या पद्धतीची बॉलिंग गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळते. बघूया षटकातील पुन्हा एकदा 5वा चेंडू घेऊन येईल गोलंदाज. यावेळी मात्र चालू मारलेला आहे. चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धावा. कशा पद्धतीने हा षटकार मारला आपण रिप्ले मध्ये पाहू शकतोय. अतिशय सुंदर असं टायमिंग पाहायला मिळतंय फलंदाजाच्या माध्यमातून. अतिशय सुंदर असा षटकार. 6 धावांनी धावसंख्या वेग घेते. धावफलकावरती लागलेले आहेत त्या धावा 13. यावेळी मात्र ऑफ स्टिकच्या बाहेर गेलेला हा चेंडू आपण पाहतोय. पंच आमच्यापर्यंत दर्शवतायत वाईट. अवांतर धावेने तिथे भर होते. धावसंख्या झालेली आहे ती 14. या षटकातील पुढील चेंडू कुठेतरी अडथळा तिथे निर्माण झालेला आहे खेळपट्टीवरती. हळूहळू प्रेक्षकांची गर्दी देखील मैदानाच्या बाजूने वाढत असताना आपण पाहतोय. बघूया षटकातील पुढील चेंडू. यावेळी मात्र यॉर्कर लेन पाहायला मिळते. सरळ यष्टीवरती जाऊन चेंडू आदळतोय. गडी त्रिफळाचीत होतोय.
षटकाची इथे समाप्ती झाली आहे. 2 षटकांचा खेळ झालाय. 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या धावफलकावरती लागलेली आहे ती 2 गडी बाद 14. 14 runs on board with the loss of 2 wickets. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने जात असताना आपण पाहतोय जय राऊत. जर कालच्या दिवसात पाहायला गेलं तर नेत्रदीपक कामगिरी जयच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. अतिशय सुंदर गोलंदाजी देखील पाहायला मिळाली होती. आता मात्र जबाबदारी असणार आहे जयवरती फलंदाजी करण्याची, कारण की पॉवर प्लेची मॅन्डेटरी पॉवर प्लेची 2 षटकं जी आहेत ती संपलेली आहेत. धावफलकावरती झालेले आहेत त्या 14. नवीन गोलंदाज तिसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज राकेश. बघा षटक क्रमांक 30 हाताळत असताना आपण पाहतोय गोलंदाज राकेश. क्षेत्ररक्षणाची व्यवस्था आपण जर पाहिली तर स्लीपला क्षेत्ररक्षक तैनात आहे फवाज. नंतर कली रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक पाहतोय. वाडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक पाहतोय. षटकातील पहिला चेंडू घेऊन येतात राकेश. यावेळी मात्र तिथे लाऊड अपील केली जाते. स्टिकच्या बाहेर बराच बाहेर गेलेला हा चेंडू आपण पाहतोय. कालपासून जर पाहायला गेलं तर अतिशय सुंदर पंचगिरी आम्हाला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे फर्स्ट लॅप फलंदाजाचा. याचा अर्थ कुठेतरी गोलंदाजाने फलंदाजाला ओळखलं आणि त्या पद्धतीचा हा चेंडू राकेशच्या माध्यमातून टाकला गेला. बघूया षटकातील पुन्हा एकदा पुढील चेंडू राकेश यांचा. अतिशय सुंदर गोलंदाजी राकेश यांची. जर त्यांची उंची जर आपण पाहिली तर 6 फूट अशी ही त्यांची उंची नक्कीच इथे पाहायला मिळते आणि त्या उंचीचा पुरेपूर फायदा घेत असताना राकेश. दोनही चेंडू आतापर्यंत निर्धाव टाकलेले आहेत. बघूया षटकातील तिसरा चेंडू. षटकातील तिसरा चेंडू घेऊन येईल राकेश पुन्हा एकदा. यावेळी हलक्या हाताने खेळण्याचा हा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. कुठलीही चूक करत नाहीये क्षेत्ररक्षक. गडी इथे झेलपाद होतोय. हुसेफ अतिशय सुंदर असा हा कॅच टिपतोय. ते मात्र गडी बाद होऊन तंबूच्या आश्रयाला आलेला आहे. नवीन फलंदाज नवीन जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. जय आणि अनस. स्ट्राईक वरती आहे अनस. नॉन स्ट्राईक वरती आहे जय. धाव संख्या जर आपण पाहतोय धावफलकावरती लागली आहे ती 14. गडी बाद झालेले आहेत ते 3. यावेळी मात्र पुन्हा बराच बाहेर गेलेला हा चेंडू आपण पाहतोय. वाईटच्या रूपात अवांतर धावन तिथे भर होते. धावसंख्या धावफलकावरती लागलेली आहे ती 15.
अतिशय सुंदर आणि खेळीमेळीचं हे वातावरण आपण पाहतोय. दिवसातील दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय नाईट रायडर विरुद्ध एसके हंटर. यावेळी मात्र पुन्हा एकदा लय सापडलेली आहे गोलंदाज राकेश याला. आतापर्यंत 4 चेंडू टाकून झालेले आहेत, 1 विकेट देखील त्याने मिळवलेला आहे आणि धावा या षटकामध्ये दिलेल्या आहेत. त्यांनी 1 धाव दिलेली आहे, ती पण एक्स्ट्राच्या रूपामध्ये. यावेळी मात्र पुन्हा खोलवर टप्प्यात टाकलेला हा चेंडू आपण पाहतोय. अनासने खेळलेला आहे, हलक्या हाताने खेळला. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक चेंडू उचलतोय, फेकी करतोय. 1 धाव नक्कीच मिळेल, नक्कीच कौतुक करावं लागेल गोलंदाजांचं. अतिशय सुंदर रीतीने ही 3 षटकं हाताळतायत. तिसरं षटक मार्गस्थ आहे, कारण की दोन्ही संघांसाठी ही महत्वपूर्ण मॅच आहे. दिस इज द इम्पॉर्टंट मॅच फॉर द बोथ द टीम्स. कोण क्वालिफाय करेल याकडे मात्र नजरा या लागलेल्या आहेत संघ मालकांच्या. तर बघा राकेश आपल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येतोय. मात्र हलक्या हाताने खेळलेला आहे, बॉटम हँडचा सुंदर असा वापर. षटकाची इथे समाप्ती झाली आहे. 3 षटकांचा खेळ झालाय. 3 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या धावफलकावरती लागते ती 17. 3 गडी 5 17. ड्रिंक्स ब्रेक इथे झालेला आहे. काही मिनिटांनंतर आपण पुन्हा एकदा मैदानाकडे वळणार आहोत. तीन षटकांचा इथे खेळ झालाय. 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या झालेली आहे ती 17. गडी झालेले आहेत ते बाद 3. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक घेऊन आला होता फवाज, 3 धावा त्या षटकामध्ये गेल्या, 1 विकेट त्याने मिळवली. दुसरं षटक घेऊन आला होता गोलंदाज, अतिशय सुंदर दर्जाची गोलंदाजी त्याने केली, 9 धावा त्या षटकामध्ये दिल्या, 1 विकेट देखील त्याने मिळवली. त्यानंतर तिसरं षटक घेऊन आले होते राकेश, फक्त 3 धावा देखील या षटकामध्ये आल्या आणि 1 विकेट त्यांना प्राप्त झाली आहे. तर बघा षटक क्रमांक 4 पुन्हा एकदा घेऊन येतोय गोलंदाज फवाद जाना. पहिलं षटक हाताळलं होतं, अतिशय सुंदर गोलंदाजी पहिल्या षटकात केली होती. तो बघा वटरे एंडकडनं पुन्हा एकदा घेऊन येतोय फवाज. सामना करेल फवादच्या गोलंदाजीचा जय. यावेळी मात्र लोवर फुल टॉस पद्धतीचा चेंडू, त्याला मात्र दिशा दिली जाते. स्क्वेअर लेग सीमा रेषेपार, षटकार 6 धावांसाठी जातोय. आउट ऑफ द पार्क. तर षटकार क्रमांक 36 येतोय तो जयच्या बॅटमन आणि 36 आकडा आला का आठवतं ते बुम बुम शाहिद आफ्रिदीचं वेगवान शतक. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 36 चेंडूंमध्ये वेगवान शतक झळकावलेला खेळाडू शाहिद आफ्रिदी याची आठवण करून देणार हा आकडा. यावेळी मात्र पुन्हा एकदा कमबॅक केलं जाते या षटकामध्ये. एक षटकार देखील लागला आहे, मात्र पुढील चेंडू निर्धाव फेकला जातोय. फवादच्या माध्यमातून स्ट्रॅटेजीज ज्या आहेत त्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात यष्टिरक्षकांच्या माध्यमातून. पंच त्यांना समजवत असताना आपण पाहतोय दोन्ही नामांकित असे हे पंच आमच्या सोबत आजच्या दिवसात जोडलेले आहेत. अनिल राऊळ आणि गणेश राऊळ. षटकातील पुन्हा एकदा फुल चेंडू फवाजायचा. यावेळी मात्र डान्सिंग डाऊन पद्धतीने मारण्याचा हा प्रयत्न सफल झाले होते. हलक्या हाताने खेळलेला आहे, स्क्वेअर लेगच्या दिशेने जातोय, फंबलिंग होते क्षेत्ररक्षकांचं. 2 धावा मात्र रोखू शकत नाहीयेत.
या दोन धावांच्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहतोय धावफलकावरती लागलेली आहे ती 25 धावा. वैयक्तिक 9 धावांवरती खेळतोय तो जय. बघूया षटकातील चौथा चेंडू घेऊन येतो फवाज. ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू उंचावरून मारलेला आहे. वेगात क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. वन बाउन्स पडला. चेंडू पकडला. 2 धावा मात्र इथे परिपूर्ण करतायत जय आणि अनस. या 2 धावांनी धावसंख्या धावफलकावरती आता मात्र लागली आहे ती 27. स्कोर बोर्ड हलत ठेवण्याचं काम मात्र जय अतिशय सुंदररित्या करतोय. षटकातील पुढील चेंडू फवाज याचं यावेळी मात्र उंचावरून मारले. लॉफ्ट केलेला आहे. क्षेत्ररक्षक तिथे आहे. कुठलीच चूक करणार नाहीये. अतिशय सुंदर असा जजमेंट क्षेत्ररक्षकाचं पाहायला मिळतं हुसेफ याचं. आणि इथे गडी बाद होतोय जय. इथे दुसरा कॅच युसेफच्या हातामध्ये येतोय. धावसंख्या जर आपण पाहतोय धावफलकावरती लागलेली आहे ती 27. गडी बाद झालेले आहेत ते 4. नवीन फलंदाज आता स्ट्राईक वरती नॉन स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय अफाक. स्ट्राईक एंड वरती आहे अनस. अतिशय सुंदर असं षटक हाताळताना दिसतोय फवाज आपल्या संघासाठी. 5 चेंडू आतापर्यंत टाकून झालेले आहेत. षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येतोय गोलंदाज फवाज. सामना करेल पुन्हा एकदा अनस. यावेळी मात्र लोअर फुल टॉस चेंडू उंचावून मारला. बघा क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. कुठलीच चूक करत नाहीये. अतिशय सुंदर असा हा कॅच. गडी बाद होतो अनस. नवीन फलंदाज फलंदाजीसाठी जातोय संकेत. धावसंख्या जर आपण पाहतोय 4 षटकांचा आतापर्यंत खेळ झालाय. 4 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या धावफलकावरती लागली आहे ती 27. गडी बाद झालेले आहेत ते 5. आता दोनही नवीन फलंदाज मैदानामध्ये आहेत. शेवटचा षटक घेऊन आलेला आहे गोलंदाज इबाद शेख. कालच्या दिवसात अतिशय सुंदर गोलंदाजी हाताळलेली आहे इबाद याने.
तर शेवटचं षटक इथे मार्गस्थ आहे. शेवटचं षटक घेऊन आलाय गोलंदाज इबाद शेख. कालच्या दिवसात देखील अतिशय सुंदर दर्जाचा खेळ इबादच्या माध्यमातून पाहायला मिळाला होता. एक ऑलराऊंड परफॉर्मन्स इबादच्या माध्यमातून पाहायला मिळाला होता आणि आता मात्र शेवटचं षटक हाताळतोय. दोन्ही नवीन फलंदाज मैदानामध्ये आलेले आहेत. एका बाजूला आहे अफाक, एका बाजूला आहे संकेत. आता मात्र स्ट्राईक वरती आहे संकेत. बघूया शेवटच्या षटकातील पहिला चेंडू फुल टॉस आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण तिथे चेंडू खाली येतोय. सुंदर असं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतंय डीप मध्ये उसेफच्या माध्यमातून. नक्कीच वडिलांचे गुण या खेळाडूमध्ये उतरलेले नाविद सरांचा हा सुपुत्र आपल्याला इथे उसेफ खेळताना दिसतोय. 2 झेल त्यानं टिपलेले आहेत. तर बघूया षटकातील शेवटच्या षटकातील पुन्हा एकदा दुसरा चेंडू घेऊन येतो गोलंदाज इबाद. सामना करण्यासाठी सज्ज होईल नवीन आलेला फलंदाज अफाक. धाव संख्या जर आपण पाहतोय धाव फलकावरती लागलेली आहे ती 28. गडी 5 झालेले आहेत 5. षटकातील पुन्हा एकदा पुढील चेंडू. यावेळी मात्र रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केला जातो अफाकच्या माध्यमातून. क्षेत्ररक्षक तिथे थर्डमॅनला तैनात आहे. सुंदर क्षेत्ररक्षण होते. सुंदर अशी फेकी देखील होते. अतिशय सुंदर दर्जाचं क्रिकेट इथे मात्र पाहायला मिळते नाईट रायडर शिरगाव या संघाच्या माध्यमातून. शेवटच्या षटकातील 2 चेंडू आतापर्यंत टाकून झालेले आहेत. शेवटच्या 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. दोन्ही संघांसाठी ही महत्वपूर्ण अशी मॅच आहे. दोन्ही संघांसाठी किती धावांचं टार्गेट सेट करेल एसके हंटर संघ हे आता पाहणं महत्वाचं आहे. मात्र जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न गती परिवर्तन नक्कीच पाहायला मिळालं. स्क्वेअर लेगच्या दिशेने गेला. फंबलिंग होतं आमिर याचं. 2 धावा तिथे चपळतेने पूर्ण करतायत संकेत आणि अफाक. धाव संख्या 2 धावांनी पुढे पोहोचते झालेली आहे 31 धावा. तर बघूया शेवटच्या षटकात अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 3 चेंडू मागे बघूया किती धावा जमवत आहेत हे बघणं महत्वाचं असेल. षटकातील 4था चेंडू पुन्हा एकदा घेऊन येतात बाद. यावेळी मात्र लोअर फुल टॉस चेंडू हलक्यात आणि खेळलेल्या बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने जातोय. वेगाने क्षेत्ररक्षक तिथे येतोय. फेकी करतोय. तिथे धावचीची संधी प्राप्त झाली होती मात्र फलंदाज सुरक्षितरित्या लँड होत आहेत आपल्या क्रीज मध्ये. आतापर्यंत 4 चेंडू झालेले आहेत. धाव संख्या झाली 32 धावा. षटकातील 5वा चेंडू पुन्हा एकदा घेऊन येईल गोलंदाज इबाद शेख. सामना केला फाक. यावेळी मात्र रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केला जातोय. चेंडूला पाठवलं जात आहे. षटकार 6 धावांसाठी या खेळासाठी ओळखला जातो अफाक. एक आक्रमण त्याने चढवलंय इबादच्या या 5व्या चेंडूवरती. या षटकारांनी स्वागत केलं जात आहे. 6 धावा मिळत आहेत. तर या 6 धावांनी पाहायला गेलं तर धाव संख्या धाव फलकावरती लागली ती 38 धावा. आता षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येईल इबाद शेख. तर स्पर्धेतील षटकार पाहायला गेलं तर 37वा षटकार जातोय अफाकच्या नावे. षटकातील पुन्हा एकदा पुढील चेंडू घेऊन येईल इबाद. सामना केला अफाक. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केला जातो. यावेळी मात्र खोलवर टप्प्यात टाकलेला चेंडू. षटकाची समाप्ती होते. एक धाव तिथे मात्र नक्कीच घेतली गेली. 5 षटकांचा खेळ झालेला आहे. 5 षटकाच्या खेळानंतर धाव संख्या धाव फलकावरती लागली 39. 40 धावांचं लक्ष समोर असेल. जर आपण मॅच समरी आपण पाहायला गेलं बॅटिंग लाईनअप पाहायला गेलं तर एसके हंटर संघाची बॅटिंग आपण पाहायला गेलं तर वसीर सलामीला आला होता. 8 चेंडू त्यांना हाताळले. 9 धावा बनवल्या. त्यानंतर दुसरा आला होता मशीद. काही चांगली कामगिरी करता आली नाही. 1 धाव बनवून माघारी परतला. त्यानंतर आला होता मॉफिक्स.
एक धाव बनवून तो देखील माघारी परतला. त्यानंतर आला होता जय. चांगली बॅटिंग जयच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 11 धावा ज्यानं बनवल्या. त्यानंतर अनासा आला होता. एकच धाव तिथे बनवली. त्यानंतर अफाक वर्ल्ड क्लास रिव्हर्स स्विच हिट देखील पाहायला मिळाला. 8 धावा त्याने बनवल्या आणि संकेत 4 धावा बनवल्या. एकूण 40 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. 40 धावांचं लक्ष समोर असणार आहे. इबाद राजे कुठेही असेल प्लीज इथे कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. आज रविवारच्या दिवशी शिरगाव गावातील सर्व वरिष्ठ मंडळी या मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. दोन्ही संघांसाठी ही महत्वपूर्ण मॅच आहे. 30 चेंडू आणि ज्यासाठी 40 धावांचं लक्ष समोर आहे. सन्स ग्रुप संघाचा कर्णधार आणि शाह फहाद वॉरियर्स संघाचा कर्णधार. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की टॉस करण्यासाठी इथे यायचं आहे. सन्स ग्रुप संघाचा कर्णधार आणि शाह फहाद वॉरियर संघाचा कर्णधार. चला 25 मिनिटं वेळ आपल्याकडे आहे. पंच क्लॉक सेट करायचा आहे. 25 मिनिटांमध्ये आपल्याला ही इनिंग जी आहे ती ब्रेक करायची आहे. दोन्ही संघांसाठी डू ऑर डाय अशी ही मॅच आहे. जो विजयी होईल तो या स्पर्धेमध्ये आपलं स्थान जे आहे ते कायम करेल. आमचे 2 नामांकित असे पंच मैदानाच्या आतमध्ये अनिल राऊळ आणि गणेश राऊळ कालच्या दिवसात बापू कावड सर आमच्या सोबत सोडले गेले होते. त्यांचे देखील आम्ही शतशः आभारी आहोत. अतिशय सुंदर पंचगिरी पाहायला मिळते. तसंच पाटील नेटवर्क कालच्या दिवसात देखील आपण पाहिलं. अतिशय सुंदर कार्य आमचे कॅमेरामन करत असताना राहुल कुंभार, अनुराग चव्हाण, नितेश पाटील यांची टीम आज डिजिटल स्कोरर देखील आमच्या सोबत जोडलेले आहेत. नीरज तळेले त्यानंतर शाद मुल्ला हे देखील ऑफलाईन स्कोरर आमच्या सोबत आहेत. अतिशय सुंदर कार्य करत असताना आमची पूर्ण टीम आणि याचं क्रेडिट पूर्णतः जातं ते यारी ग्रुप ऑफ शिरगाव यांना. अतिशय सुंदर आयोजन आणि नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. शिरगाव प्रीमियर लीग वर्ष 2 आपण पाहतोय. अतिशय दिमाखात कालच्या दिवसात या स्पर्धेला सुरुवात झाली आणि आज शेवटचा आणि अंतिम दिवस आपण आज इथे पाहतोय. पंचांचा इथे इशारा येतोय. हिअर वी गो विथ द फर्स्ट बॉल ऑफ द सेकंड इनिंग. 40 धावांचं लक्ष आहे. 30 चेंडू 40 धावा. सलामीची जोडी मैदानामध्ये आली आहे. स्ट्राईक वरती आहे डावखुरा फलंदाज आमिर. यावेळी मात्र पहिला टप्प्याचा चेंडू उंचावरून मारलेला आहे. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. कुठलीही चूक करत नाहीये. गडी इथे बाद झालेला आहे. तो पहिल्या चेंडूवरती मोठा झटका लागतो. नाईट रायडर शिरगाव या संघाला आमिर बाद होतोय.
कुठेतरी टायमिंग जे आहे ते चुकलेलं आहे. टायमिंग बरोबर झालं नाही अमिरियाचं. त्याचाच इथे मात्र फटका बसतोय नाईट रायडर संघाला. बाद होऊन तंबूच्या आसराला येतोय आमिर. चला दोन्ही संघाचे कर्णधार लगेच इथे यायचं आहे. फहाद वॉरियर्स संघाचा कर्णधार आणि सन्स ग्रुप शिरगाव संघाचा कर्णधार. शिवसेनेचे शिरगाव शाखेचे शाखा प्रमुख मनोजजी मोरे यांच्या शुभ हस्ते आजच्या दिवसातील या मॅचचा नाणेफेकीचा कौल केला जातोय. फहाद वॉरियर्स इबाद राजे कर्णधार इथे यायचं आहे. अतिशय सुंदर असा मोफीज याचा पहिला चेंडू पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती मोठा बळी मिळवण्यामध्ये त्याला यश आलं. आखूट टप्प्याचा तो चेंडू होता, मात्र कुठेतरी त्या आखूट टप्प्याच्या चेंडूचा आमिर याला फायदा घेता आला नाही आणि त्याचंच रूपांतरण झेल चिच्च्या रूपामध्ये बाद होऊन तंबूत परतलेला आहे. आता बघूया त्याची जागा घेण्यासाठी आलेला आहे कर्णधार स्वतः फवाज. एक इम्पॉर्टंट इनिंग इथे मात्र या दोन फलंदाजांना एक पार्टनरशिप जी आहे ते बिल्ड करावी लागणार आहे. तर बघूया षटकातील पुन्हा एकदा दुसरा चेंडू घेऊन येतोय गोलंदाज मोफीज. सामना करण्यासाठी सज्ज होतोय नवीन आलेला फलंदाज फवाज. यावेळी मात्र पुन्हा एकदा त्याच पद्धतीने आखूट टप्प्याचा चेंडू, मात्र व्हेरिएशन पाहायला मिळालं. थोडासा चेंडू हलका आतमध्ये आलेला आहे, ऑफ कट पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू इथे नक्कीच पाहायला मिळतोय. फहाद वॉरियर संघाचा कर्णधार अंतिम आणि शेवटचा कॉल इथे होतोय. सन्स ग्रुप संघाचा कर्णधार इथे आलेला आहे. इबाद राजे टॉस करण्यासाठी इथे यायचं आहे. बॅटची कट लागून तिथे चेंडू जातोय थर्डमॅनच्या दिशेने. शॉर्ट थर्डमॅनला एक धाव तिथे नक्कीच मिळेल. इथे मात्र संघाचा श्री गणेशा होतोय नाईट रायडरचा. धावसंख्या धप्पलकावरती लागलेली आहे 1. बघूया षटकातील पुन्हा एकदा चौथा चेंडू घेऊन येतोय गोलंदाज मोफीज. यावेळी मित्र अंकावरती आढळून जातोय हा चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता होते. अतिशय सुंदर असं षटक हाताळतोय मोफीज आपल्या संघासाठी. पहिल्या षटकाचा खेळ इथे सुरू आहे. धावसंख्या धावफलकावरती लागलेली आहे ती 1. गडी बाद झालेला आहे 1. बघूया षटकातील पुन्हा एकदा फुल चेंडू. मात्र सफल झाले होते. जागा बनवून मारण्याचा प्रयत्न, स्कूप करण्याचा प्रयत्न पूर्णपणे असफल होतोय. 5 चेंडू आतापर्यंत टाकून झालेले आहेत या षटकामध्ये. फक्त एकच धाव इथे आलेली आहे. याचा अर्थ गोलंदाज कुठेतरी हावी ठरतोय फलंदाजांवर. बघूया षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येतोय मोफीज. सामना करेल फलंदाज. यावेळी मात्र सावधरित्या मारलेला हा फटका, कंट्रोल शॉट नक्कीच तिथे म्हणावा लागेल. षटकाची इथे समाप्ती झाली. 1 धाव परिपूर्ण केली गेली आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या धावफलकावरती लागलेली आहे ती 2.
हेलो 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 माइक चेक हेलो 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 चेक 1 2 3। इसके बाद जो मैच होने जा रहा है वो सन्स ग्रुप शिरगांव जो कि अब तक बहुत अच्छा परफॉर्मेंस दिया है, उन्हीं के साथ साथ में शाह फहद वॉरियर इबाद राजे हमारे गांव के एक बहुत अच्छे ऑलराउंडर खिलाड़ी, और टॉस करने हमारे बीच में गांव के शाखा प्रमुख श्री मनोज मोरे साहब उपस्थित है। मैं बहुत बहुत शुक्रिया अदा करता हूं मनोज मोरे साहब का, और दोनों टीम को टॉस के लिए आमंत्रित करता हूं। टॉस जीता है सन्स ग्रुप ने। माजिद, दो टीमों में लगातार जीत हासिल की है और अभी टॉस जीते हैं, क्या करेंगे आप? हम तो पहले फील्डिंग करना चाहेंगे। अच्छा, आपकी टीम में कोई चेंजेस? हाँ, थोड़े बहुत चेंजेस रहेंगे क्योंकि ये हमारे हम तो टॉप कर चुके हैं, तो इसके लिए हम जो हमारे जो बाहर जो प्लेयर बैठे हैं उनमें से 2-3 को हम लोग खिलाना चाहेंगे। आपकी इस मैच के जरिए अपने ऑनर मयूर राउत को क्या मैसेज देना चाहेंगे? मयूर भाई को बोलेंगे जिस तरह हमने 2 मैच कॉन्फिडेंस से खेले, इंशाल्लाह हम आगे भी वैसे ही परफॉर्मेंस करेंगे और उनको फाइनल तक लेके जाने की कोशिश करेंगे। शाह फहद वॉरियर इबाद राजा एक बहुत अच्छा बैलेंसिंग टीम था, खैर टूर्नामेंट में बहुत अच्छा नहीं कर पाए, लेकिन आपसे बहुत सारी उम्मीद है शिरगांव के दर्शकों को, मॉडर्न ग्रुप शिरगांव को, हमारे गांव के रहवासियों को, क्या कहना चाहेंगे इस टूर्नामेंट के ताल्लुक से? थोड़ा परफॉर्मेंस वीक था हमारी टीम का, थोड़ा कॉम्बिनेशन में इशू था, लेकिन हम ये मैच जीतने का ट्राई करेंगे। थँक यू व्हेरी मच, ऑल द बेस्ट फॉर नेक्स्ट मैच। चला मैदानाच्या आतमध्ये आपण वळूया. पहिल्या षटकाचा खेळ झाला. पहिला षटक घेऊन आला तो मॉफिस. प्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली. 2 धावा त्या षटकामध्ये खर्च केल्या गेल्या. 1 विकेट देखील त्यानं प्राप्त केली आहे. आता बघूया षटक क्रमांक 2 घेऊन आलेला आहे गोलंदाज अफाक. बॅटिंग तर चांगल्या पद्धतीची अफाकने केली. आता बघूया गोलंदाजी कशा पद्धतीने हाताळेल. पॉवर प्लेच्या षटकातील हा पहिला चेंडू स्वॅस्टीच्या ऑफ स्टिकच्या बाहेर गेला जाताना आपण पाहतोय. पंच आमच्यापर्यंत दर्शवतात वाईट. अतिरिक्त धावेने तिथे भर होत आहे. धाव संख्या इथे मात्र झालेली आहे ती 3. तर बघूया षटकातील पुन्हा एकदा पुढील चेंडू अफाकियाचा यावेळी मात्र उंचावरून मारलेला आहे. लॉंग ऑनच्या दिशेने जातोय. चेंडू जातोय 1 बाउन्स सरळ सीमा रेषा 5 चौकार 4 धावांसाठी. दोन्ही फलंदाजांना माहित आहे की ही मॅच जी आहे ही महत्वपूर्ण आहे. तर मात्र कुठेतरी बॅटिंगचा गिअर जो आहे तो बदलावा लागणार आहे, कारण की पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं गेलं तर फलंदाज कुठेतरी बॅकफुटवर होते, कारण की आमिर सारखा मोठा फलंदाज बाद होऊन माघारी आला होता. त्यानंतर हे 2 फलंदाज जाणणार. आता मात्र चांगला खेळ नावासाजेसा खेळ करावा लागणार आहे. धावसंख्या आता झालेली आहे ती 7. बघूया षटकातील पुन्हा एकदा दुसरा चेंडू घेऊन येईल गोलंदाज अफाक. यावेळी मात्र पुन्हा एकदा दिशा दिली आहे. बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने जातोय. क्षेत्ररक्षक अनास तिथे आहे. सुंदर क्षेत्ररक्षण होतंय. 1 धाव मात्र तिथे कन्वर्ट केली जाते. पुन्हा स्ट्राईक वरती येतोय फवाज. वैयक्तिक 6 धावा बनवून खेळतोय फलंदाज. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आहे तो. स्ट्राईक वरती आहे फवाज. 1 धाव बनवून एक मोमेंटम चांगलं गॅदर करण्याचा प्रयत्न नाईट रायडर्स शिरगाव संघासाठी. बघूया षटकातील पुन्हा एकदा तिसरा चेंडू घेऊन येईल. तिसरा चेंडू घेऊन येईल गोलंदाज अफाक. सामना करण्यासाठी सज्ज होईल पुन्हा एकदा फवाज. बघूया षटकातील पुन्हा एकदा तिसरा चेंडू घेऊन येईल राईट आर्म ओव्हर द विकेटने. फाक यावेळी मात्र ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू उच्चारून मला क्षेत्ररक्षक तिथे झेल टिपण्यासाठी आले होते, मात्र झेल ऑफिसच्या माध्यमातून सुटला जातोय. ही केलेली कुठेतरी चूक आहे असं म्हणावं लागेल, कारण की फवाद सारख्या फलंदाजाला जीवदान देणं म्हणजे एक धोक्याची घंटा वाजवण्यासारखं नक्कीच मी म्हणेन.
धावसंख्या झालेली आहे 3-9. उभ्या षटकातील पुन्हा एकदा पुढे चेंडू फाक्याचा सुरेखरित्या मारलेला फटका आपण पाहतो डीप मिड विकेटच्या दिशेने जातो. सुंदर क्षेत्ररक्षण तिथे होतंय. एक धाव तिथे नक्कीच मिळेल. धावसंख्या धावफलकावरती लागली आता मात्र 10. गडी 5 झालेला आहे तो 1. 4 चेंडू आतापर्यंत टाकून झालेले आहेत या षटकामधील. 8 धावा खर्च केल्या त्या फाक्याने. बघूया षटकातील पुन्हा एकदा 5वा चेंडू घेऊन येईल गोलंदाज अफाक फवाद साडी. यावेळी मात्र पुन्हा एकदा सुरेखरित्या खेळलेला आहे. गली रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. अनाश क्षेत्ररक्षण करतोय. चांगलं असं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतंय. चांगली व्यूहरचना चांगले गेम प्लॅन ते मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. या एका धावेनंतर धावसंख्या धावफलकावरती लागलेली आहे 11. तर बघूया षटकातील पुन्हा एकदा पुढील चेंडू घेऊन येतो. फाक टप्प्याचा चेंडू गती परिवर्तन नक्कीच पाहायला मिळते. हलकीशी उसळी लागून उसळी घेतलेली आहे. निर्धाव चेंडू नक्कीच पाहायला मिळतो. षटकाची ती समाप्ती झाली आहे. 2 षटकांचा खेळ झालाय. 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या धावफलकावरती लागली आहे ती 11. दोन षटकांचा इथे खेळ झालेला आहे. 2 षटकांच्या खेळानंतर धावफलकावरती धावा लागलेल्या आहेत त्या 11. गडी 5 झालेला आहे तो 1. चला पंच थोडस स्पीडअप करायचंय. तिथे खूपच वेळ घेतला जातोय. षटक क्रमांक 3 घेऊन आलेला आहे गोलंदाज काशिफ. स्ट्राइक वरती आहे फलंदाज फवाज. धावा झालेल्या आहेत धावफलकावरती 11. लेफ्ट ऑफ विकेटने लोअर फुल टॉस पद्धतीचा हा चेंडू आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगला तैनात आहे. सुंदर असं डीप मध्ये क्षेत्ररक्षण होते. 1 धाव तिथे मात्र अंकित केली जाईल. एका धावेच्या मदतीने जर आपण पाहतोय धावसंख्या धावफलकावरती लागलेली आहे ती 12. एक चांगलं मोमेंटम तिथे आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. चांगला संयमी खेळ 2 फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. तर इथे बघूया षटकातील पुन्हा एकदा दुसरा चेंडू घेऊन येईल गोलंदाज काशिफ. तर बघूया काशिफ षटकातील पुन्हा एकदा दुसरा चेंडू घेऊन येतोय. अतिशय सुंदर पद्धतीने चेंडू दिशा दिलेली आहे तिथे. 1 धाव तिथे नक्कीच मिळेल. एका धावेने धावसंख्या झालेली आहे ती 13.
बघूया षटकातील पुन्हा एकदा तिसरा चेंडू घेऊन येतो काशिफ. अतिशय सुंदर असं षटक हाताळतोय आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा पॅडल स्वीप पद्धतीने मारलेला फटका लॉंग लेगच्या दिशेने जातोय. क्षेत्ररक्षक जय तिथे तैनात आहे. पासित तिथे तैनात आहे. सुंदर असं क्षेत्ररक्षण देखील तिथे पाहायला मिळत आहे. 2 धावा मात्र रोखू शकत नाही. चांगलं रन बिटवीन द विकेट, चांगला असा खेळ पाहायला मिळतोय. तर या 2 धावांनी धावसंख्या धावफलकावरती लागली आहे ती 15. बघूया षटकातील पुन्हा एकदा चौथा चेंडू घेऊन येतोय काशिफ. सामना करेल फवाज. नक्कीच कौतुक करावं लागेल गोलंदाजीचं. प्रत्येक चेंडू जो आहे हा वेगळ्या पद्धतीने हाताळला जातोय काशिफ याच्या माध्यमातून. 4 चेंडू आतापर्यंत झालेले आहेत या षटकामध्ये. 5वा चेंडू घेऊन येईल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा 5वा चेंडू घेऊन गोलंदाज काशिफ सामना करण्यासाठी सज्ज होते फलंदाज. यावेळी मात्र अतिशय सुंदर असा मारलेला फटका आपण पाहतोय. लॉंग लेग सीमारेषा पार चौकार. 4 धावांसाठी जातोय. तर सामन्याचं समीकरण जर आपण पाहायला गेलं तर 13 चेंडू आणि विजयासाठी 20 धावांचं लक्ष्य जे आहे ते अजूनही गाठायचं आहे. 40 धावांचं लक्ष्य समोर असताना चांगली अशी कामगिरी, एक चांगली पार्टनरशिप बिल्ड करत असताना दोन्ही फलंदाज आपल्या संघासाठी दिसत आहेत. आणि महत्वपूर्ण ही मॅच देखील आहे दोन्ही टीम्ससाठी. 13 बॉल्स 20 रन्स रिक्वायर्ड. बघूया षटकातील पुन्हा एकदा पुढील चेंडू घेऊन येईल गोलंदाज काशिफ. यावेळी मात्र सुंदररित्या मारलेला फटका आपण पाहतोय कव्हरच्या दिशेने. एक धाव तिथे नक्कीच मिळेल. एका धावेनंतर धावसंख्या झाले ते 21. आता जर आव्हान पाहायला गेलं तर गोलंदाजांवरती दडपण आहे. 12 चेंडू आणि विजयासाठी 19 धावांची गरज आहे. 19 धावा या अडवायच्या आहेत गोलंदाजांना जर या स्पर्धेमध्ये आपल्या संघाचं स्थान पक्क करायचं आहे. ऑफस्टिकच्या बऱ्याच बाहेर गेलेला हा चेंडू आपण पाहतो वाईड एक्स्ट्रासच्या रूपामध्ये. 12 चेंडू आणि विजयासाठी 18 धावांची आवश्यकता आहे. षटकातील पहिला चेंडू उंचावरून मारला. बघूया गोलंदाज स्वतः चेंडू खाली येतो. यस, इट इज द कॅच. सुपर असा हा कॅच घेतोय अफाक.
चला मैदानाच्या आतमध्ये आपण वळूया. 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 11 चेंडू आणि विजयासाठी 18 धावांचं लक्ष्य गाठायचं आहे. ते शिरगाव नाईट रायडर्स या संघाला धावसंख्या झाली आहे ती 22. सामना करतो फवाद उंचावरून मारलेला फटका आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. कुठलीही चूक करणार नाहीये मॉफिस. अप्रतिम दर्जाचा हा सुपर कॅच पाहायला मिळतो. बॅक टू बॅक दुसरा गडी बाद होऊन डगआउट कडे येतोय. दहा चेंडू आणि विजयासाठी 18 धावांची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज येतोय इबाद शेख. आता मात्र मॅच विनिंग खेळी जी आहे ती इथे करावी लागणार आहे. ऑन हॅट्रिक चेंडू असणार आहे अफाकियाचा. बॅक टू बॅक 2 विकेट्स त्याने मिळवलेले आहेत. अतिशय सुंदर दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळाली अल्फाकच्या माध्यमातून. दहा चेंडू 18 धावांची आवश्यकता आहे. नाईट रायडर्स विजयी ठरेल की एसके हंटर्स. नवीन आलेला फलंदाज आपण पाहतो. डावखुरा बॅट्समन लेफ्ट हँडेड बॅट्समन आपण पाहतोय इबाद शेख. स्ट्राईक वरती आहे नवीन आलेला फलंदाज हा शेर. बघा षटकातील पुढील चेंडू. यावेळी मात्र अतिशय वेगात टाकलेला हा चेंडू आपण पाहतोय. फलंदाजाला काही समजलं नाहीये. यष्टिरक्षकाच्या ग्लोव्ज मध्ये जाऊन हा चेंडू थांबतोय. प्रत्येक चेंडू जसा पडतोय प्रत्येक चेंडू नंतर ह्या सामन्याचं चित्र जर पाहायला गेलं तर बदललं जात आहे. 9 चेंडू आणि विजयासाठी आता मात्र 18 धावांचं लक्ष्य गाठायचंय. प्रति चेंडू मागे 2-2 धावा जरी नाईट रायडर्स शिरगाव संघ बनवतोय तर विजयाच्या जवळ पोहोचू शकेल नाईट रायडर्स शिरगाव संघ. यावेळी मात्र पुन्हा गती परिवर्तन. धीम्या गतीचा हा चेंडू. 8 चेंडू आणि विजयासाठी 18 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडू 18 धावा. एक रोमहर्षक मॅच इथे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आतापर्यंत 4 चेंडू 4ही चेंडू निर्धाव टाकलेले आहेत ते फाकियाने. षटकातील पुढील चेंडू ऑफ स्टिकच्या बऱ्याच बाहेर गेलेला हा चेंडू आपण पाहतोय. वाईट. पंचांचा निर्णय जो आहे तो अंतिम असणार आहे. Eight balls, 17 runs required to win to Night Riders शिरगाव टीम. 8 चेंडू 17 धावा. बघूया षटकातील पुन्हा एकदा 5वा चेंडू घेऊन येतोय फाक. अतिशय सुंदर दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळते फाक्यांची. 7 चेंडू आणि विजयासाठी 17 धावांचं लक्ष्य जे आहे ते गाठायचं आहे. सात चेंडू आणि 17 धावा. कोण जिंकेल कोण आपल्या संघाचं स्थान पक्क करेल हे येणारे 7 चेंडू दर्शवतील. षटकातील पुन्हा एकदा पुढील चेंडू चालून हा मारलेला फटका. स्टँड अँड डिलिव्हर. लांब लचक असा षटकार पाहायला मिळतोय. या षटकारानंतर जर पाहायला गेलं तर धाव संख्या धावफलकावरती लागलेली आहे ती 29 धावा ही धावफलकावरती लागलेली आहे. रिप्ले मध्ये ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपण पाहू शकतो कशा पद्धतीने हा फटका मारला. धाव संख्या झाली ती 29. 6 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 11 धावांची आवश्यकता आहे.
मात्र मॅचला कलाटणी देणारा हा षटकार इथे येतोय. हशीरच्या बॅटमधनं अतिशय सुंदर असा फटका. यानंतरचा होणारा रंगतदार सामना देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका बाजूला असणार आहेत फहाद शाह फहाद वॉरियर्स विरुद्ध सन्स ग्रुप. नाणेफेकीचा कौल झाला होता. नाणेफेकीचा कौल सन्स ग्रुप शिरगाव या संघानं जिंकलेला आहे. माजिद, आपला निर्णय जो आहे तो आमच्यापर्यंत कळवायचा आहे. तर आता मात्र शेवटचा निर्णायक षटक इथे बाकी आहे. एक जबाबदारी दिलेली आहे ती जय याच्या खांद्यांवरती. 6 चेंडू आणि विजयासाठी जर पाहायला गेलं तर आवश्यकता आहे ती 11 धावांची. 6 balls and 11 runs needed to win to नाईट रायडर्स शिरगाव. आणि फिकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे सन्स ग्रुप शिरगाव या टीमने. फलंदाजीसाठी आमंत्रित केले फहाद वॉरियर्स या टीमला. आता स्ट्राइक वरती आहे डावकर फलंदाज इबाद शेख. हिअर वी गो विथ द फायनल ओव्हर ऑफ दिस मॅच. 6 चेंडू आणि विजयासाठी 11 धावांची आवश्यकता आहे. राईट ओव्हर द विकेटने पहिला चेंडू घेऊन येतो जय. उंचावरून मारण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसतो इबाद याचा. मात्र 5 चेंडू आणि विजयासाठी 11 धावांची आवश्यकता. 10 धावा जरी नाईट रायडर्स शिरगाव संघ बनवतोय तरी मॅच सुपर ओव्हर मध्ये येईल. आणि जर पूर्ण 11 रन बनवले तर स्पर्धेमध्ये पुढे जाईल. 5 चेंडू विजयासाठी 11 धावांची आवश्यकता आहे. जय बघूया षटकातील पुढे चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू उंचारून मारलाय. बघूया तिथे चेंडू जात स्क्वेअर लेग. सीमा रेषा पार. षटकार 6 धावांसाठी. षटकार क्रमांक 39 इथे येतोय तो इबाद शेखच्या बॅटमधनं. आता मात्र 4 चेंडू आणि विजयासाठी 5 धावांची आवश्यकता आहे. चार चेंडू विजयासाठी 5 धावांची आवश्यकता. बघूया जय कशा पद्धतीची गोलंदाजी करतोय. एक प्रेशर जे आहे, दडपण जे आहे ते आता मात्र दोन्ही बाजूंना असणार आहे. 5 धावा ज्या आहेत त्या नाईट रायडर संघाला बनवायच्याच आहेत. आणि जरी 4 धावा जमवतोय तरी सुपर ओव्हरचा सामना इथे नक्कीच आपल्याला अनुभवायला मिळेल. 4 चेंडू 5 धावा. बघूया षटकातील पुन्हा एकदा तिसरा चेंडू घेऊन येईल जय सामना करण्यासाठी. सज्ज होतोय इबाद. पुन्हा एकदा उंचावरून स्ट्रोक मारला जातोय. इथे येतोय विनिंग स्ट्रोक. सामना बरोबरीमध्ये आलेला आहे. 4 धावा इथे त्या चौकार येतोय. जर क्षेत्ररक्षक थोडं चपळतेने पुढे आला असता तर हा झेल नक्कीच तिथे झाला असता. मात्र 3 चेंडू आणि विजयासाठी 1 धावेची आवश्यकता आहे. 3 चेंडू आणि 1 धाव. जर 3ही चेंडू निर्धाव टाकतो जय तर सुपर ओव्हर नक्कीच इथे आपल्याला पाहायला मिळेल.
3 चेंडू आणि एका धावेची आवश्यकता आहे. आणि इथे विजयी स्ट्रोक येतोय इपाच्या बॅट मधनं. संघाचं स्थान कायम करतोय स्पर्धेमध्ये इपात शेख. कॉंग्रॅच्युलेशन टू नाईट रायडर्स शिरगाव टीम. सेमी फायनल मध्ये प्रवेश मिळवलेला आहे नाईट रायडर्स शिरगाव या टीमने.